हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हा एक आपला सबस्क्रायबरचा फार्म आहे, जो की छोटासा फार्म आहे पण गच्चीवरती आहे मित्रांनो. आणि बघा त्याने गच्चीवरती कसा खुराडा वगैरे तयार केला आहे आणि कुक्कुटपालन केलं आहे. छंद लागतो मित्रांनो, आवड लागते. तर सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडूनच ऐका कसं आहे ते. कोंबडी पालनचा खुराडा केला. इथंच आपण ह्या सलापावरच कोंबडी पालन करतो. तुम्हाला आता कोंबड्या उघडून दाखवतो सर. हे बघा सर, आता आपण कोंबड्या उघडतो. तीन दिवसापासून सर इथं झड लागलेली आहे पावसाची. पाणी उघडायला नव्हतं सर, त्याच्यामुळं व्हिडिओ टाकला नव्हता. हे कोंबडा आहे सर. आतापर्यंत कोंबडीने पिले सोडले नाही सर, 3 महिने झाले. प्युअर गावठी कोंबडी आहे सर. आपल्याला विकायची. हे पावसामुळं सर कोंडूनच ठेवावं लागेल. आता पाणी पडायला पा. हे आपला खुराडा आहे, कोंबड्याचा खुराडा आहे. मित्रांनो, त्यांनी खुराड्यामध्ये माती टाकलेली आहे आणि 3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ती माती भिजलेली आहे मित्रांनो. तर मातीऐवजी मला एक सजेशन द्यायला आवडेल की तुम्ही जो भुसा असतो लाकडाचा तो भुसा टाका मित्रांनो. तर काय होतं, भुसा टाकल्यामुळं विष्टेचा वास पण येत नाही, विष्ठा सुकून जाते आणि कोरडं राहतं मित्रांनो. आणि कोंबडीला पण मध्ये राहायला सर्वाईव्ह करायला पण ते सोपं जातं. आणि मातीचा कसा जास्त वजन पण होतं, गच्चीला किंवा स्लॅबला वजन होतं मित्रांनो. त्याऐवजी भुसा टाका आणि भुशामध्ये पण एकदम व्यवस्थित राहतात. त्याच्यामध्ये रामबाण एक औषध मिळतं, ते टाका. ते पावडर असतं, ते पावडर जर टाकलं तर मध्ये आपल्या भुसामधले कोंबड्या लोळतात, भुसा पंखामध्ये घालत असतात. त्यावेळेस काय होतं, ते पावडर पण पंखात जातं आणि ज्या उवा वगैरे असतील किंवा पिसवा वगैरे असतील किंवा दुसरे छोटे कीटक असतील तर ते कीटक पण त्या पावडरमुळे निघून जातात मित्रांनो. तर ते पावडर आणि भुसा 100% आपल्या गच्चीवरच्या फार्ममध्ये तुम्ही टाकावा असं मला वाटतं मित्रांनो. आणि इथे त्यांनी खाद्य ठेवलेलं आहे, लेअरचं आणि ब्रॉयलर दोन्ही, म्हणजे दोन्ही फीड आहेत. प्री स्टार्टर देतात ते फीड आपल्या पक्ष्यांना, आणि घरचं जे वेस्ट असतं मटेरियल त्या 2 गोष्टी पण देतात मित्रांनो. हे लेअर आणि प्री स्टार्टरचं फीड आहे, दोन्ही आहे. म्हणजे काय, पक्ष्यांची वाढ होते, परत अंड्यावरती पक्षी लवकर येतात आणि जास्त अंडी देतात, यासाठी हे फीड वगैरे आहे मित्रांनो. आणि सोबतच त्यांच्याकडे औषधं पण आहेत, तर ते औषधं पण ते तुम्हाला दाखवतील मित्रांनो. तर त्याच्यामध्ये इथे त्यांनी औषधं ठेवलेले आहेत कॅरीबॅगमध्ये लटकवून. तर त्यामध्ये आहे एक लिक्सेन पावडर, तुम्हाला माहितीच आहे बऱ्यापैकी सगळ्या कुक्कुटपालन फार्मवरती हे लिक्सेन पावडर मस्ट आहे मित्रांनो. म्हणजे हे फार्ममध्ये तुम्हाला ठेवलंच पाहिजे. आणि दुसरं एक आहे त्यांच्याकडे मल्टीस्टार नावाचं, ते पण एक औषध आहे मित्रांनो. ते मल्टीविटॅमिन आणि मिनरल्स यासाठी आहे लिक्विड. तर हे पण आपण दिल्यानंतर आपल्या पक्ष्यांची झीज भरून निघते, वाढ चांगली होते, पंखांची शाईन वगैरे चांगली येते, हाडांची मजबूती राहते, अंडे वगैरे व्यवस्थित देतात. तर छान आहे, बेसिक गोष्टी ठेवतात. तर त्यांच्याकडे या कोंबड्या आहेत मित्रांनो. पिलांची कोंबडी आहे, प्युअर गावरान आहे. ही कोंबडी मला जास्त आवडली, पिलू एकदम छान आहे मित्रांनो, त्याचा कलर वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तर कुणाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि तुमच्या गावाच्या जवळ असेल तर नक्की घेऊन जा, किंवा जाणं शक्य असेल किंवा ते तुम्हाला पाठवत असतील तर नक्की तुम्ही हे पक्षी विकत घेऊन जावा. आणि छोटासा फार्म कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.